भाजप सेना एकमेकाचे उमेदवार हे निवडून आणतील. या ठिकाणी जे काही पवार साहेब म्हणाले त्या संदर्भात माझी प्रतिक्रिया एवढीच आहे की ही जी तुलना होते ती नंबर्सची तुलना पहिल्यांदा फक्त केलेली आहे. कोणीही नेहरूजींची आणि मोदीजींची तुलना केलेली नाही. तर मॅटर ऑफ फॅक्ट आहे की जर या देशाच्या पंतप्रधानांनी आत्तापर्यंतचे लॉंगेस्ट सर्व्हिंग जे प्राईम मिनिस्टर आहेत 4398 दिवस ज्यांनी देशावर राज्य केलं त्यांचा रेकॉर्ड हा जर मोदीजींनी मोडला आणि त्यापेक्षा जास्त दिवस जर ते पंतप्रधान या पदावर आहेत तर ते बोलणं काय वावग आहे? त्यात चुकीचं काय आहे? तो रेकॉर्ड तुटला आहे, नवीन रेकॉर्ड कायम झाला आहे. आता महाराष्ट्रामध्ये समजा आत्तापर्यंत फक्त वसंतराव नाईक यांनी 5 वर्ष पूर्ण केले होते, बाकी कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केले नाही. त्यानंतर मी पूर्ण केले. आता कोणी जर म्हटलं की वसंतराव नाईकांनंतर देवेंद्र फडणवीसनी 5 वर्ष पूर्ण केले तर ही काही त्यांच्याशी तुलना थोडी आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या ठिकाणी आहेत, मोदीजी हे आपल्या ठिकाणी आहेत. आज माननीय मोदीजींनी नवभारताची जी निर्मिती केली आहे, ज्या गतीनं जी स्वप्न स्वातंत्र्याच्या वेळी आम्ही बघितली होती आणि स्वातंत्र्याच्या 60 वर्षानंतरही जी आम्ही पूर्ण करू शकलो नाहीत, ती स्वप्न जर सातत्याने मोदीजी पूर्ण करत असतील तर त्यांची तारीफ केल्यावर किंवा त्यांना शुभेच्छा दिल्यावर कोणाला वाईट वाटायचं कारण नाही, कोणाला राग यायचं कारण नाही. अरे आज दिवस घालवायचा का आपल्याला? अंकुर एक शेवट अंकुर जी. मला असं वाटतं की तेलगुत बोलतो, तेलगुत.